वेलकम टू न्यू सेशन. आपण कालच्या सेशनमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हा नवीन पॉईंट चालू केलेला आहे. ओके, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमधले काही पॉईंट्स, इंट्रोडक्शनचेच काही पॉईंट्स राहिलेले ते आपण क्लिअर करून घेऊ. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स टू इव्हेंट्स, दॅट इज मिओसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, ही जी प्रोसेस होताना का या ठिकाणी आधी इव्हेंट्स घडणार आहेत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मिओसिस. आपल्याला माहिती आहे मिओसिस ही प्रोसेस मोस्टली ज्या सोमॅटिक सेल्स असतात त्या सोमॅटिक सेल्समध्ये होणार आहे ज्यावेळेस त्या रिप्रोडक्शनसाठी मॅच्युअर होतात. ओके, अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स, आणि या ठिकाणी जे डिफरंट गॅमेट्स असतील त्या गॅमेट्सचं फ्युजन या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तीच रिप्रोडक्शन ही प्रोसेस झाली टू फॉर्म डिप्लॉइड झायगॉट. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस याचं फॉर्मेशन होणार आहे झायगॉटचं फॉर्मेशन झाल्यानंतर त्यांचं ज्यावेळेस फ्युजन होणार आहे. ओके, आणि फ्युजन झाल्यानंतर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन प्रोसेस होते. नॉर्मली प्लांट्समध्ये ज्यावेळेस फ्लावर्स येतात, फ्लावर्सचं मॅच्युरेशन झाल्यानंतर तिथं फर्टिलायझेशन प्रोसेस होते, आणि फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर त्या फ्लावरचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये होतं. ओके, ते सर्व प्रोसेस आपण याच्या पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहे. नेक्स्ट, अँड प्रोडक्शन ऑफ डिसिमिलर ऑफस्प्रिंग. आता हे जे मिओसिस वगैरे प्रोसेस होणार आहे, या ठिकाणी जे क्रोमोझोम्स असतात त्याचं क्रॉसिंग होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी का गरजेच्या आहेत, तर या ठिकाणी प्रोडक्शन होतं आहे. ओके, तर डिसिमिलर ऑफस्प्रिंग मीन्स इट इज अ न्यू प्रोजेनी. ओके, जी न्यू प्रोजेनी असणार आहे ती थोडी डिफरंट असणार आहे, थोडंफार व्हॅरियंट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पहा, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सगळ्यांचा चेहरा जर आपण पाहिला किंवा बॉडीची ठेवण ही एकसारखी नसतेच. प्रत्येक ऑर्गॅनिझम्समध्ये थोड्या फार प्रमाणात काहीतरी चेंजेस असतात. आता हे चेंजेस का गरजेचे, तर त्यांच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन यावं, प्रत्येकाची आपापली वेगवेगळी आयडेंटिटी निर्माण व्हावी, ह्या सगळ्यासाठी ही व्हेरिएशन किंवा डिसिमिलर ऑफस्प्रिंग्स तयार होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, व्हेरिएशन आर युजफुल. व्हेरिएशन का गरजेचं आहे, फॉर सर्वायवल. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अँड इव्हॉल्युशन. सर्वायवल पर्पजसाठी, जगण्यासाठी, म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी आयडेंटिटी निर्माण होण्यासाठी ऑफस्प्रिंग हे डिफरंट ऑफस्प्रिंग तयार होणं गरजेचं आहे. अँड इव्हॉल्युशन, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये काय होतं आपल्याला माहिती, इव्हॉल्युशन मीन्स काय, तर उत्क्रांती. जसं जसं काळ बदलतो आहे त्याप्रमाणे जे सजीव आहेत ते प्रत्येक सजीव आपल्या बॉडीमध्ये चेंजेस घडून आणत आहेत. ओके, हे चेंजेस इट इज अ इव्हॉल्युशन. नेक्स्ट पॉईंट, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं आहे, तर मेल अँड फिमेल गॅमेट्स काय होतं आहे, युनियन होतं आहे, ते कंबाईन होत आहेत, त्यांचं फ्युजन होतं आहे. ओके, ह्याच प्रोसेसला एकंदर काय म्हणतायत, तर फर्टिलायझेशन. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस फर्टिलायझेशन प्रोसेस होणार आहे, फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतरच प्लॅन्ट्समध्ये फ्लावरचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये होतं. ओके, नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ झायगोट अँड गॅमेट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्येच काय होणार आहे, तर झायगोटचं फॉर्मेशन होणार आहे. तर मेल अँड फिमेल गॅमेट्स एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून झायगोट तयार होतो, आणि नंतर न्यू प्रोजेनी त्या ठिकाणी तयार होणार आहे. ओके, अँड नेक्स्ट, एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, इट इज नोन ॲज एम्ब्रियोजेनेसिस. ओके, सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकर्स ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता हे जे सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत मीन्स वेगवेगळे सिक्वेन्शियल इव्हेंट्स सेक्शुअल रिप्रोडक्शन या प्रोसेसच्या दरम्यान होतात. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल प्री फर्टिलायझेशन, second fertilization, and third one that is post fertilization. मीन्स या ठिकाणी फर्टिलायझेशन प्रोसेस होण्याच्या आधी प्री फर्टिलायझेशनमध्ये प्लांट्समध्ये काहीतरी चेंजेस घडून येतात. देन फर्टिलायझेशन प्रोसेस ती इन डिटेल्समध्ये आपण पाहणार आहे. आणि त्याच्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन मीन्स फर्टिलायझेशन झाल्यानंतर प्लांट्समध्ये जे फ्लावर्स आहेत त्या फ्लावरचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये कसं होतं, आणि फ्रूटपासून नंतर सीड्स कशा तयार होतात, ते सर्व आपण इन डिटेल्समध्ये पोस्ट फर्टिलायझेशन ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर दॅट इज अँड्रोशियमबद्दल माहिती पाहू. तर मेल रिप्रोडक्टिव्ह होल ऑफ फ्लावर इट इज अँड्रोशियम.
आपण कालच्याच लेक्चरमध्ये फ्लावरचं स्ट्रक्चर पाहिलं होतं आणि ह्या फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये आपण अँड्रोशियम अँड गायनोशियम याच्याबद्दल माहिती पाहिली. ओके, तर अँड्रोशियम काय होता? इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. इट इज नोन ॲज अँड्रोशियम. ओके, अँड इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ स्टॅमेन. आणि त्याच अँड्रोशियममधल्या एका इंडिव्हिज्युअल मेंबरला स्टॅमेन म्हणणार आहे. ओके, आता स्टॅमेनमध्ये काय काय असतं? तर स्टॅमेन कन्झिस्ट फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड अँथर. स्टॅमेनमध्ये फिलामेंट असेल, कनेक्टिव्ह असेल अँड अँथर. इन शॉर्टमध्ये आपण स्टॅमेनचं स्ट्रक्चर पाहू. अशा पद्धतीने स्टॅमेन असणार आहे. ओके, इट इज अँथर. जो वरचा बायलोब्ड लेअर आपल्याला दिसतो, इट इज अँथर. देन हा जो पार्ट दिसतोय रॉड लाईक पार्ट, इट इज नोन ॲज फिलामेंट. अँथर अँड फिलामेंट ज्या ठिकाणी एकत्र येतात किंवा टच होत आहेत त्याला कनेक्टिव्ह म्हणणार आहे किंवा तो पॉईंट कनेक्टिव्ह असतो. अँड एंटायर स्ट्रक्चर इट इज नोन ॲज स्टॅमेन. एक सिंगल एंटायर स्ट्रक्चर इट इज नोन ॲज स्टॅमेन. अँड्रोशियममध्ये असे वेगवेगळे स्टॅमेन्स प्लांट्समध्ये अवेलेबल असतात. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट अँथर. ह्याच अँथरबद्दल काही डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहू. मीन्स स्ट्रक्चर ऑफ अँथर आपण या ठिकाणी स्टडी करू. स्ट्रक्चर ऑफ अँथर आपण पाहू. ॲन इमॅच्युअर अँथर. जो अँथर असतो तो मॅच्युअर होण्याच्या आधी जो इमॅच्युअर असणार आहे त्यावेळेस काय होतं त्यामध्ये, इट इज अ ग्रुप ऑफ पॅरेनकायमॅटस टिश्यू. हा काय असतो? एका पॅरेनकायमॅटस टिश्यूजपासून तयार झालेला एक ग्रुप असणार आहे किंवा त्या ठिकाणी सगळ्या पॅरेनकायमॅटस टिश्यूज अवेलेबल असतात विथ सिंगल लेअर ऑफ इपिडर्मिस. आणि जो आउटर मोस्ट लेअर असणार आहे इपी, या ठिकाणी याचं नावातच मिनिंग दिलेलं आहे. इपी मीन्स आउटर. ओके, आणि डर्मिस मीन्स लेअर. इपिडर्मिस जो आउटर मोस्ट लेअर सापडणार आहे ह्या अँथरचा, इट इज नोन ॲज इपिडर्मिस. तो सिंगल लेअर असणार आहे. अँथर इज जनरली डायथिकस. जो अँथर असतो तो डायथिकस सापडणार आहे. आता डायथिकस मीन्स या ठिकाणी 2 लेयर्स आपल्याला अँथर्समध्ये सापडतात. इट इज 2 लेयर्ड. जर आधीची डायग्राम तुम्हाला आठवत असेल तर त्या डायग्रामनुसार पहा, मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं होतं की हा जो अँथर असणार आहे, हा अँथर किती लोबचा असतो? तर 2 लोब्स. हा एक सिंगल लोब अँड हा दुसरा लोब. अशा पद्धतीने अँथर आपल्याला बायलोब्ड दॅट इज डायथिकस आहे हे क्लिअर होतं आहे. नेक्स्ट, ईच लोब कंटेन 2 पोलन सॅक्स. आता अँथरचा हा जो सिंगल लेअर आहे किंवा हा सिंगल लोब आहे, ह्या लोबमध्ये 2 पोलन सॅक्स सापडतात. ओके, जर आपण हा अँथर याचा जर आपण टीएस घेतला, टीएसचा फुल फॉर्म दॅट इज ट्रान्सफर सेक्शन. बुकमध्ये तुम्ही हा शब्द खूप वेळेस पाहिलेला असणार आहे, टीएस, एलएस. टीएस मीन्स ट्रान्सफर सेक्शन. जर एखादी गोष्ट आहे किंवा एखादा स्टेम असेल किंवा रूटचा पोर्शन असेल, ज्यावेळेस आपण तो असा ट्रान्सफर्सली कट करू, ओके, त्यावेळेस तो होतो टीएस. अँड सेकंड एलएसचा मिनिंग होतो लॉन्जिट्युडनल सेक्शन. जो आपला स्टेम पार्ट असेल किंवा रूट पार्ट असेल, ज्यावेळेस आपण तो लॉन्जिट्युडनली असा उभा कट करतो त्यावेळेस त्याला म्हणतात एलएस. ओके, आता या ठिकाणी जो अँथर आहे, ह्या अँथरचा आपण ज्यावेळेस टीएस घेऊ, जर टीएस घेतला तर आपल्याला एका सिंगल लोबमध्ये 2 पोलन सॅक्स दिसणार आहे. ओके, एका लोबमध्ये 2 पोलन सॅक्स म्हणजे 2 लोब्समध्ये टोटल 4 पोलन सॅक्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. ओके, तर आपण नेक्स्ट पॉईंट, ह्याच अँथरचा टीएस घेतल्यानंतर कशा पद्धतीने दिसणार आहे आपण तो पॉईंट पाहू. दॅट इज टीएस ऑफ अँथर. ओके, तर आता आपण टीएस ऑफ अँथर हा पॉईंट पाहू. मी मगाशी सांगितल्या पद्धतीने जो अँथर असतो तो ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने कट करू, म्हणजे त्याचा ज्यावेळेस आपण ट्रान्सफर सेक्शन घेऊ, तो ट्रान्सफर सेक्शन आपल्याला फ्रंट साईडने अशा पद्धतीने दिसणार आहे. ओके, आता ह्या 2 लोब्स आहेत. ओके, आणि ह्या 2 लोब्समध्ये टोटल 4 थिका या ठिकाणी सापडतात. इट इज थिका. ओके, मग 1, 2, 3, 4 अशा वेगवेगळ्या मीन्स टोटल 4 थिका. 2 लोब्समधल्या अँथरमध्ये टोटल 4 थिका सापडतात. ओके, नेक्स्ट, आता हे जे अँथर्स आहेत आपल्याला माहिती आहे
की जे अँथर्स आहेत ह्या अँथरमध्ये पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होणार आहे किंवा पोलन ग्रेन्स या ठिकाणी तयार होणार आहेत. आता हे पोलन ग्रेन्स मीन्स तुम्ही पाहिलं असणार आहे की जे हिबिस्कसचं फ्लावर असतं मीन्स जास्वंदीचं फ्लावर, ते जास्वंदीचं फ्लावर जर बारकाईने पाहिलं तर त्या फ्लावरवर एक पिवळा पिवळा एक पावडरी फॉर्ममध्ये असलेलं काहीतरी आपल्याला दिसतं. ओके, तर तेच असतात पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण पाहू. आता हे जे अँथर्स असणार आहेत ह्या अँथरच्या मध्ये अशा पद्धतीने टोटल 4 मायक्रोस्पोर सापडतात. हे आहेत मायक्रोस्पोर. ह्याच मायक्रोस्पोरमध्ये आपल्याला पोलन ग्रेन्सचं फॉर्मेशन झालेलं दिसणार आहे. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल ह्या मायक्रोस्पोरमध्ये अशा पद्धतीने स्पोरोजिनस टिश्यू प्रेझेंट असतात. ओके, ह्याच स्पोरोजिनस टिश्यूचं नंतर कन्वर्जन कशामध्ये होणार आहे तर पोलन ग्रेन्समध्ये. नेक्स्ट, ह्याच मायक्रोस्पोरला एक कव्हरिंग या ठिकाणी दिसतं. ओके, हे कव्हरिंग असणारे याला म्हणतात टॅपेटम. टॅपेटम मोस्टली डबल न्यूक्लिएटेड असतं आणि टॅपेटमचं मेन फंक्शन जर पाहिलं तर हे जे स्पोरोजिनस टिश्यूज आहेत ह्या स्पोरोजिनस टिश्यूजला नरिशमेंट प्रोव्हाइड करायचं, मीन्स लागणारे जे न्यूट्रिशन्स वगैरे असणार आहेत ग्रोथसाठी ते प्रोव्हाइड करायचे. आपल्याला माहिती की हे जे स्पोरोजिनस टिश्यूज आहेत त्यांचंच कन्वर्जन नंतर पोलन ग्रेन्समध्ये होणार आहे. ओके, तर मग तेच मॅच्युअर पोलन ग्रेन्स तयार होण्यासाठी टॅपेटम काय प्रोव्हाइड करतं आहे तर नरिशमेंट. ओके, नेक्स्ट, आता यानंतर हा जो टीएस ऑफ अँथर आहे याच्या आउटरमोस्ट लेअरला एक लेअर सापडतो आहे अँड इट इज अ इपिडर्मिस. मी मागाशी सांगितल्या पद्धतीने आउटरमोस्ट लेअरला जो एक सिंगल लेअर सापडणार आहे इट इज नोन ॲज इपिडर्मिस. ओके, नेक्स्ट, आता ह्या इपिडर्मिसमध्ये एक सिंगल लेअर अशा पद्धतीने एक सिंगल लेअर सापडतो. आता ह्या सेल्स थोड्या लॉंग इलॉंगेटेड असतात, सिंगल लेअर्ड असणार आहेत आणि ह्या सगळ्या सेलला म्हणतात एंडोथिसियम. ओके, इपिडर्मिस आउटरमोस्ट लेअरला, त्याच्यानंतर आतमध्ये एंडोथेशियम. इपिमिस मागाशी सांगितल्या पद्धतीने आउटरमोस्ट लेअरला अँड एंडोचा मिनिंग होतो इनसाइड, ज्या आतमध्ये सापडणार आहेत त्या एंडोथेशियम. ओके, आता पहा एंडोथेशियमचा अजून एक या ठिकाणी मेन रोल आहे की तो काय करतोय ज्यावेळेस हे पोलन ग्रेन्स मॅच्युअर होतील त्याच्यानंतर हा एंडोथेशियम काय होतोय ड्राय होतोय आणि ड्राय होऊन नंतर तो बस्ट होणार आहे आणि बस्ट झाल्यानंतर या ठिकाणी जे पोलन ग्रेन्स आहेत त्या सगळ्या पोलन ग्रेन्सला तो रिलीज होण्यासाठी मदत करतोय. हे काम एंडोथेशियमचं आहे. ओके, जो एंडोथेशियम असणार आहे आणि जो टॅपेटम असणार आहे याच्यामध्ये 2 to 3 लेयर्समध्ये ज्या सेल्स सापडतात ह्या सेल्सला म्हणतात मिडल लेयर. ओके, आता हेच सगळे आपण इन शॉर्टमध्ये परत एकदा पाहूयात. तर आता परत एकदा आपण एक रिव्हिजन मीन्स जे लेयर्स आहेत त्या लेयर्सचं एक शॉर्टमध्ये रिव्हिजन करू. स्पोरोजिनस टिश्यूज आपल्याला माहिती जे टिश्यूज असतात त्या सेल्सपासून तयार होतात. मी ज्या ठिकाणी सापडणाऱ्या सर्व काय आहेत स्पोरोजिनस सेल्सपासून तयार झालेले स्पोरोजिनस टिश्यूज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इपिडर्मिस जो आउटरमोस्ट लेअर असणार आहे इट इज नोन ॲज इपिडर्मिस. याचं फंक्शन काय आहे, इट इज आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. आउटरमोस्टला सापडणार आहे आणि याचं मेन फंक्शन प्रोटेक्शनचं असणार आहे. जो अँथर असणार आहे त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करणार आहे किंवा आतमधल्या ज्या सेल्स आहेत ज्या टिश्यूज आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम इपिडर्मिस करतोय. देन एंडोथिशियम. ओके, सेल्स आर इलॉंगेटेड. इथं सापडणाऱ्या सर्व सेल्स थोड्याशा इलॉंगेटेड आहेत मी जशा लांब आहेत. ओके, अँड इट क्रॅक अँड अलाऊ पोलन ग्रेन्स आउट फ्रॉम मायक्रोस्पोर. ओके, अँड मायक्रोस्पोर्सपासून सगळे पोलन ग्रेन्स मॅच्युअर झाल्यानंतर हे जे एंडोथेशियम आहे हे क्रॅक जातात आणि क्रॅक होऊन नंतर याच्यातले सगळे पोलन ग्रेन्स अशा पद्धतीने बाहेर येणार आहेत. ओके, नेक्स्ट मिडल लेअर. इट इज मेड अप ऑफ फ्रॉम थिन वॉल्ड 2 to 3 लेयर्स. मिडल लेअर जे असतात ते 2 ते 3 लेयर्समध्ये सापडणार आहेत आणि इथल्या ज्या सेल्स असतात त्या सगळ्या थिन वॉल्ड असतात. ओके, नेक्स्ट टॅपेटम.
इट इज इनरमोस्ट न्यूट्रेटिव्ह लेअर टॅपेटम इनरमोस्ट सगळ्यात मध्ये सापडणारा लेअर आहे. अँड या ठिकाणी ज्या सेल्स असतात ह्या सगळ्याच्या सगळ्या न्यूट्रेटिव्ह सेल्स असतात, मीन्स स्पोरोजिनस टिश्यूजला ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहेत. न्यूट्रेटिव्ह लेअर ऑफ अँथर वॉल इट एन्क्लोजेस स्पोरोजिनस टिश्यूज, आणि याच्यामध्ये काय सापडत आहेत तर स्पोरोजिनस टिश्यू. अशा पद्धतीने आपण TS ऑफ अँथर हा स्टडी केला. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये हा जो अँथरमध्ये एक सिंगल मायक्रोस्पोर सापडतोय, हा मायक्रोस्पोर इन डिटेल्समध्ये आपण स्टडी करणार आहे, मीन्स फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स. हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहे. ओके.